शुभ सकाळ सगळ्यांना. काय चालू दुर्वाचं आणि अश्मीचं? मॅडम तुम्ही म्यूटवर आहात. आवाज येतो ना ध्रुवा? आवाज येतोय? मॅडम माझा आवाज येतोय ना? समहाऊ मला आवाज येत नाहीये. हा येतोय आता मला आवाज, पण खूप कमी येतोय. मॅडम तुम्हाला आवाज येतोय का क्लिअर? मला समहाऊ येत नाही. मी डिस्कनेक्ट करतो आणि परत जॉईन करतो. मी तुम्हाला होस्ट करतो. बरं. Recording in progress. माझा आवाज येतोय का? हा येतोय आता मला क्लिअरली येतोय. अश्मी आणि दुर्वा काहीतरी म्हणत होतात ना 1 ते 10 अंकांचं? थोडस माईकच्या जवळ येशील बघा. थोडस मोठ्याने बोल. मला आवाज खूप लहान येतो तुझा. मॅडम तुम्हाला ऐकायला आलं का त्याचं? मला खूप कमी येतो तिचा आवाज. नाही, मला काहीच नाही ऐकायला आलं. परत एकदा बोल अस्मी. थोडस माईकच्या जवळ घेतो. मोबाईल आहे ना हा, तुझा? माईकच्या जवळ ये. जवळ ये. हा आणि बोल. हा, मोठ्याने बोल, येतोय. 1 ते 100 तर मी पास नाही करू शकली. आजची एक्झाम चालू आहे. ठीक आहे. तुला 1 ते 100 पाठ नाही झाले असं म्हणतेस ना? तुझी एक्झाम सुरू आहे त्याच्यामुळे? बरोबर ना? ठीक आहे, काही हरकत नाही. आज आपण परीक्षा नाही घेणार आहोत, पण सराव कर. तुझी एक्झाम झाल्यानंतर सराव कर आणि पाठ करून ठेव. ओके अश्मी? प्रार्थना कोण म्हणेल आज? रमा म्हणणार आहे का? अजून
पूर्ण पाठ आहे का? रमाची प्रार्थना पूर्ण पाठ झाली? लाईक 4 कडवं पाठ आहे, 4 कडवं. कोण म्हणेल शेवटचं कडवं? कोण म्हणेल? अफीफची पाठ आहे का? अफीफ, प्रार्थना पाठ आहे तुझी? नाही. काय म्हणतो अफीफ? काय म्हणतो? पूर्ण येत नाही. शेवटचं कडवं येतं का? शेवटचं कडवं म्हणायचा प्रयत्न कर, मी तुला सांगेन हा काही चुकलं तर. ठीक आहे, चालेल. प्रार्थनेसाठी सर्वांनी हात जोडा, ताट बसा आणि कर सुरुवात. रमा, सुरुवात कर. मन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. शुद्धतेचे चांदणे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाची माणसा समवागणे आमची प्रार्थना. भोवताली दाटला. हे नाही पाठ का तुझं? काय पाहिजे? नाही. अफीफ, तुझं पाठ आहे का? म्हण मग. अफीफ, म्हण ना. येत नाही. तनिष्का, नाही. अनिशा, म्हण. भोवताली दाटला. अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उदया उगवेल आहे खातरी. तो वरी दे मला काजव्याचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. छान. सगळ्यांनी पाठ करायची प्रार्थना बरं का. तनिष्का, अफीफ, अंशची पाठ आहे का? पुढच्या वर्गात तू म्हण मग. अंश म्हणेल. यक्षित, तुझी पाठ आहे प्रार्थना? थोडं चुकी होतो. काय? थोडं चुकी होतो.
थोडं चुकी होतं. अच्छा. बस नेहमी सराव करशील ना तर होईल पाठ. पुढच्या वर्गात म्हणतो. आणि रमा तू प्रार्थना म्हटली पण एक एक लाईन आपल्याला डबल डबल नाही म्हणायची आहे. एक एक ओळ ही एकदाच म्हणायची आहे. अस्मी तुझी पाठ आहे का प्रार्थना? अस्मीची पाठ आहे का? दुर्वा दुर्वाची पाठ आहे का? दुर्वाची प्रार्थना पाठ आहे का? दुर्वाचं क्लासमध्ये लक्षच नाहीये. नाही पुढच्या वर्गात म्हण. मी तुला तेच विचारत होते ना आधी की पाठ आहे का म्हणून. पाठ आहे का तुझी? पूर्ण पाठ आहे का प्रार्थना? आवाज येत नाहीये का माझा? मॅम आमची अस्मिता लॅपटॉप आहे ना म्हणून कमी आवाज येतो. अच्छा. ठीक आहे. माझा सगळ्यांनी प्रिंट आउट आणली का? पुस्तकाची प्रिंट आउट कोणाकडे नाहीये? पुस्तकाची प्रिंट आउट कोणाकडे नाही आहे? नसेल तर घेऊन या पटकन. मी 1 मिनिट थांबते. हा तेच पुस्तक अफीफकडे आहे का? हो तेच दुर्वा तेच पुस्तक. अंशकडे आहे का? पुस्तक आहे का? अच्छा. अफीफ न्यायला गेलाय का? कोणाकडे? हा चालेल ना. तनिष्का हो आहे. दाखव. माझ्या दादाची घेतली आहे. हा चालेल ना. अफीफ आला का? हा बोल. माझ्याकडे प्रिंट आउट नाहीये कारण की काय माझ्या आईला ना थोडा आता वेळ नाही भेटत ऍक्च्युली म्हणून प्रिंट आउट ती नाही आणू शकत आहे. मग तुझ्याकडे आता नाहीये का? नाही. पुढच्या वर्गात येताना घेऊन ये पण. हा मी खूप आधीच मेसेज टाकलेला होता. हा अफीफने आणली ना. माझा वेळ नाही भेटत तिचा जॉब असतो पूर्ण आठवड्याचा. हो संडे पण तिला जॉब असतो म्हणून. हो पण मी आज नाही सांगितलं ना. मला सांगून 1 महिना झाला. जास्त दिवस झाले. हो की नाही? एका महिन्यामध्ये थोडासा वेळ मिळेल ना प्रिंट आउट घ्यायला. पुढच्या वर्गात येताना घेऊन ये. आता सगळ्यांकडे आहे फक्त रमाकडे नाहीये. ठीक आहे चालेल. बघा आता आज आपण एक कविता शिकणार आहोत. नदीचे गाणे. कवितेचा क्रमांक आहे 15. मॅम कोणता पेज? पेज नंबर कोणता मॅम? पेज नंबर 25. 25. 25. काढलं का सगळ्यांनी? पान नंबर 25. अफीफ नीट बस. नीट बसायचं वर्गात. अफीफ मिळाली का सगळ्यांना कविता? मॅम आम्ही 25 काढलं. अफीफ सांग बरं काय आहे कवितेचं नाव? अफीफ चित्र संदेश. म्यूट आहे तू. म्यूट. कविता's नाव क्या है? तू सांग मला. तुझ्याकडे प्रिंट आउट आहे ना? चित्र संदेश.
तुझ्याकडे प्रिंट आउट आहे ना? पान नंबर 25 25 नंबरचं पेज काढ. पेज नंबर मिसिंग आहे. मिसिंग आहे. 26 आहे. 25th 25च पाहिजे ना आपल्याला. 25 नाहीये का? नाहीये, बरं ठीक आहे. पुढच्या वेळेस घेऊन ये जर मिस झाला असेल ते पेज तर. हा काय अस्मी कवितेचं नाव सांग काय आहे? हा सांग ना. नाही, चित्रसंदेश नाही, चुकीचं पेज काढलंयस तू. नदीचे गाणे. हे बघ. हा हा बरोबर. दुर्वाकडे आहे बघ, दुर्वाच्या बुक मध्ये. हा पूर्वाकडे आहे. काढलं का बरोबर पेज अस्मीने? मिळालं का पेज? ठीक आहे, चालेल. बघा आता एक एक कडवं ना कवितेचं मी वाचते. ज्यावेळेस कविता असते ना तिचा एक एक आपण धडा ज्यावेळेस वाचतो तर त्या धड्याला एक एक पॅरेग्राफ असतो, उतारा असतो. पण कवितेला जे असतं त्याला म्हणतात कडवं, टांझा. ओके, तर पहिलं कडवं वाचते मी आता. बघा, कवितेचं नाव आहे नदीचे गाणे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. नदी बघितली आहे का बरं कुणी? बघितली का कुणी नदी? रमाने बघितलीये? कसं कोण वर्णन करेल बरं मला, काय काय तुम्ही नदीवर काय बघितलंय? नदीवर खूप सारे, नदीमध्ये आपण खूप सारे मासे बघतो. नदीमध्ये आपण तिचे जे दरी असतात, म्हणजे तिचे जे वेव्स असतात ते कधी कधी हवेमुळे खूप पटकन म्हणजे खूप मोठ्या यायला लागतात. आणि मग नदीमध्ये लोक बोटी पण चालवतात. आणि बरोबर, मोठी नदी असेल ना तर त्याच्यामध्ये होडी असते ना, ती चालते, हो की नाही? जनरली ना आता मी पावसाळ्यामध्येच नदीला पाणी बघितलंय. म्हणजे असं तर नाशिकला जी गोदावरी वाहते की नाही, तर तिला असतं पाणी थोडंफार, पण पावसाळ्यामध्येच नदीला भरपूर पाणी येतं. आणि मग काही काही नद्यांमध्ये बोटी चालवल्या जातात, छोट्या होडी चालवल्या जातात. नदीच्या पाण्यामध्ये आपल्याला मासे बघायला मिळतात. काही काही लोक मासेमारी करताना दिसतात. आणि मग काही काही बायका तिथे कपडे धुवायला येतात, धुणं धुवायला येतात. कोणी कोणी भांडे घासतं, कोणी त्याची जी हे असतात की नाही ॲनिमल्स, गुरंढोरं म्हणतो आपण, गाय बैल, त्यांना पाणी पाजायला येतात. काही काही जण काय करतात ना, नदीच्या काठावर ज्याच्यावरती पाणी अडवतात आणि मग ते पाणी आपल्या शेतीला बंधाऱ्यामध्येच देतात. म्हणजे पाणी अडवलं जातं आणि मग त्या पाण्याचा वापर करून शेती फुलवली जाते. बघितलंय का कोणी? नदीचं पाणी मध्येच अडवलं जातं आणि मग ते आपल्या शेतीला वापरतात. पण त्याला नदी जरा मोठी लागते. हा, तर बघा, दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. आता नदीचं पाणी एकदा जर दरी म्हणजे काय ना, डोंगर असतात की नाही, डोंगरची कपारी जिथे खूप सारा उतार असतो, स्लोप असतो, आणि मग तिथून पाणी त्या डोंगरच्या कपारीतून ते पाणी खाली येतं. मग त्या दरीतून वन म्हणजे काय बरं? जंगलामधून. हा, वन म्हणजे जंगल. दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. झुळझुळ नदीचं जे पाणी असतं ना, ते कसं वाहत येतं? झुळझुळ वाहत येतं. मी मंजुळ गाणे गाते. नदी काय म्हणते की मी वाहताना मंजुळ म्हणजे काय?
ऐकायला गोड वाटणारं असं गाणं मी म्हणते आणि मी पुढेच धावत जाते. नदीचं जे पाणी असतं तर ते नदी जी आहे ती पुढेच वाहत जाते की नाही. तुम्ही सर्वांनी नदी बघितली असेल तर नाही काहीतरी याच्यावर बघितली असेल, आपल्या युट्यूबला बघितली असेल, जर कोणी प्रत्यक्ष नसेल बघितली तरी. बसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटली. बसली गावे तीरावरती, ह्या नदीच्या तीरावरती वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे गावं वसलेली असतात. वसलेली म्हणजे काय, नदीच्या काठावरती गावं पण राहतात. म्हणजे का होतो बरं, जवळच का बरं गावं वसतात सांगा बरं मला. नदीच्या काठावर कोण सांगेल. आपल्याला सर्वांना पाणी किती गरजेचं आहे, हो की नाही. आणि नदीचं पाणी हे कसं असतं बरं, खारट असतं की गोड असतं. गोड असतं. गोड असतं. समुद्राचं पाणी खारट असतं ना, ते आपण पिऊ नाही शकत. पण नदीचं पाणी हे गोड असतं. आणि मग त्या पाण्याचा वापर आपण आपले दैनंदिन काम करण्यासाठी, मी म्हटलं की नाही आता गाय बैल त्यांना पिण्यासाठी, तर या सगळ्यांसाठी नदीच्या पाण्याचा उपयोग होतो. आणि म्हणूनच नदीच्या काठावरती गावं वसलेली असतात. हा बोल रमा. पण ना काही नद्या खूप असं घाण असतात, तर त्याच्या काय करतात मग लोक. प्रदूषण आपणच, मानवानेच सगळं प्रदूषण करून ठेवलं ना. नदी काय म्हणते की मी माझं सगळं पाणी जे काही चांगलं आहे ते सगळं मी तुम्हाला देते, पण नदी स्वतःला स्वच्छ करू शकते का. मीच मला स्वच्छ करून घेते. तर तिच्या याच्यामध्ये जे काही काय म्हणतात त्याला, लाकडाचे ओंडके येतात किंवा जे काही खराब होतात, तर नदी जनरली ते काठावरती टाकायचा प्रयत्न करते वाहताना. पण नदीला खराब कोणी केलं, प्रदूषित कोणी केलं, आपणच केलं ना, मानवानेच केलं. जे घाण प्रदूषित असणारं पाणी आहे ते पण आपण नदीत सोडतो. मग आपल्याला खर तर प्रदूषण मुक्त ह्या नद्या करायच्या आहेत. म्हणजे हे खराब पाणी किंवा घाण कचरा प्लास्टिक काही नदीमध्ये टाकायचं नाहीये, म्हणजे नदी स्वच्छ राहील. आणि स्वच्छ नदी बघायला किती म्हणजे किती छान वाटतं बरं, आपल्याला आवडेलच की नाही. तुम्ही कोणी नदीच्या पाण्यामध्ये असं पाय सोडून बसलंय का, किती छान वाटतं. हा बोल रमा. म्हणजे जर आपण नदीच्या पाण्यामध्ये आपण जेव्हा पाय सोडून बसतो, तेव्हा असं जर घाण नदी असेल तर कोणाला असं बसायची इच्छा पण होत नाही. पण जेव्हा अशी खूप स्वच्छ नदी असते तेव्हा खूप छान वाटतं असं. आणि असं वाटतं की पाय सोडून बसावं, आणि मग जेव्हा नदी येते आणि मग आपले पाय धुवून जाते तेव्हा असं खूप छान वाटतं असं. छान वाटतं. म्हणूनच आपली सगळ्यांची जबाबदारी काय आहे की आपल्याला नदी ही प्रदूषण मुक्त करायची नाही. कमीत कमी तिच्यात काही घाण तरी नाही टाकायची आहे, हो की नाही. नदी स्वतःला स्वच्छ करून घेते का बरं, चला आज मी सगळं क्लीन करून टाकते, करता येतं का तिला. नाही, नदी सगळं छान देते ना आपल्याला. जे काही शंख शिंपले रेती जे काही आहे तर ते सगळं छानच देते नदी आपल्याला, पण ती स्वतःला स्वच्छ नाही करू शकत. तिच्या आतमध्ये जो गाळ किंवा जो कचरा हे केलाय सगळंच नदी बाजूला नाही फेकून घेऊ शकत. तिच्या प्रवाहामध्ये जो काही कचरा येतो पाणी वाहताना वगैरे, तर तो ती बाजूला करते. तसे तेवढंही करूनही नदी पुढेच वाहत जाते. बसली गावे तीरावरती, आपल्या सर्वांना मनुष्य प्राण्यांना पाण्याची नितांत गरज आहे. आणि म्हणूनच नदीच्या काठावरती गावं ही वसलेली. आणि ही पहिल्यापासून आहे, जिथे जिथे नदी होती त्या नदीच्या किनाऱ्यावरती गावं वसलेली आहेत. त्यांना भेटून जाते पुढती, तर त्या सगळ्या गावांना भेटून नदी पुढे जाते. लता वृक्ष किती काठावरती. लता म्हणजे काय, लता म्हणजे वेल, क्लाइंबर्स. आणि वृक्ष, वृक्ष म्हणजे काय, झाड. लता वृक्ष किती काठावरती, नदीच्या काठावरती किती सारे लता वृक्ष असतात. का बरं नदीच्या काठावरती लता वृक्ष कसे काय राहतात. पाणी मिळतं ना त्यांना, नदीचं पाणी मिळतं. काठावर जास्ती पाणी भेटतं असं नॉर्मल
नॉर्मल सोडून जर आपण नदीच्या इथं जास्ती वृक्ष बघितले तर त्यांना जास्ती पाणी भेटतात तिकडं उगाय म्हणजे वृक्षांना. हो, आणि महत्वाचं म्हणजे काय होतं ना, ज्यावेळेस नदी तिच्यामध्ये असणारा काही गाळ किंवा पुढे वाहत जाताना जो काही गाळ येतो तो तिच्या काठावरती ती साचवायचं काम करते किंवा बाजूला टाकायचं काम करते. आणि मग हा जो गाळ आहे हा खूप सुपीक असतो आणि ह्या सुपीक जमिनीमध्ये झाडं खूप छान उगवतात, त्यांना पाणी मिळतं. आणि म्हणूनच कवी इथे म्हणताय की लता वृक्ष किती काठावरती, भूमी तुनिजे मला भेटती. हे जे झाड आहेत हे कुठे उगवतात बरं? भूमी म्हणजे काय? जमीन. जमीन. हा, भूमी तुनी जे मला भेटती, फुलवेली मज सुमने देती. फुलवेली वेली म्हणजे काय? क्लाइंबर्स मी म्हटलं ना आता. फुलवेली मज सुमने देती. सुमन म्हणजे काय? सुमने म्हणजे फूल. फुलवेलींपासून आपल्याला काय मिळतात? फुलं मिळतात. फुलवेली मज सुमने देती, कुठे लभाळी खेळत बसती. लभाळी म्हणजे काय माहितीये का बरं? लवाळी म्हणजे ना एक वनस्पती असते हिरव्या रंगाची आणि ती ना अशी खूप गुळगुळीत असते, स्मूथ असते, खूप स्मूथ. लवाळी म्हणतात त्याला. तुम्ही जर नदीच्या याच्यामध्ये गेले ना काठावरती वगैरे, दगड नदीच्या याच्यावरती खडक असतात ना त्याच्यावरती दिसते ही लवाळी. आणि तुम्ही जसं तिच्यावरती पाय वगैरे ठेवला ना तर आपण असं निसटून जाऊ, इतकी ती गुळगुळीत असते. मॅम ती लवाही असं असं जर कोणते जुने पण दगड असतील त्याच्यावर पाणी पडलं तर लवाही त्याच्यावर पण बनते. हा, पण पाणी जास्त पाहिजे तिथे. तिथे ही लवाळी तयार होतात. ही म्हणजे एक पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती आहे लवाळी म्हणजे. कुठे लवाळी खेळत बसती, म्हणजे ती जी लवाळी असतात की नाही, कवी काय म्हणताय की ती लवाळी खेळत बसती, खेळतायत म्हणजे ती नदीच्या पाण्यामध्ये ती वनस्पती. कुठे आम्रतरू माझ्यावरती. आम्रतरू म्हणजे काय? तरू म्हणजे झाड, आम्र म्हणजे आंब्याचं, आम्रतरू म्हणजे आंब्याचं झाड. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. या कवितेत कवी काय म्हणताय, म्हणजे हे नदीचं गाणं आहे. नदीचं गाणं म्हणजे काय? नदी सांगतेय की काय काय होतंय माझ्या बाबतीत. ते नदीचं वर्णन कवी करतायत. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. ही जे आंब्याचे झाड आहेत की नाही नदीच्या काठावर असणारे, तर हे नदीवरती आंब्याचं झाड बघितलंय का कुणी? मोठं असतं की नाही? मोठं असतं ना, तर त्याची छान सावली पडते. आणि म्हणून नदी काय म्हणते की कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. छाया म्हणजे काय? सावली. शीतल म्हणजे थंड. तर हे आम्रतरू, ही आंब्याची झाडं माझ्यावरती, असं नदी म्हणतीये, माझ्यावरती शीतल छाया धरतात, थंड मला सावली मिळते यांच्यापासून. पाणी पिऊनी पक्षी जाती. मी म्हटलं ना की ह्या नदीच्या काठावरती गावं का बसलेली असतात, कारण नदीचं पाणी गोड असतं आणि हे जे पाणी आहे सगळ्यांनाच उपयोगाचं असतं. पाणी पिऊनी पक्षी जाती, तर ही नदी म्हणते की माझं पाणी पक्षी पिऊन जातात. घट भरुणी कोणी जल नेती. बघा त्या चित्रामध्ये पण दाखवलंय त्या बायका, घट म्हणजे काय? हंडे किंवा मातीचा घडा. तर ते आपल्या पिण्यासाठी म्हणा किंवा आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी म्हणा, बायका हंडे हंडे भरून नदी भरून पाणी नेत आहेत. घट भरुणी कोणी जल नेती. जल म्हणजे काय? पाणी. 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 गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. गुरे वासरे जवळ कावर येतात बरं? पाणी पिण्यासाठी. मुले खेळती लाटांवरती. आणि मग मी म्हटलं नाही का आता की कोणी नदीमध्ये पाय सोडून बसलाय का? कोणी म्हणजे असा आनंद घेतलाय का? तर कोणी जरी छोटी नदी असली तरी पण पोहायला पण जनरली थोडं कमी पाणी असतं ना, म्हणून छोटी मुलं नदीवरती शिकतात बघा.
छोटी नदी असेल तर, कारण की हा, एकदम माझ्या बाबांच्या काळात काय होतं, जेव्हा त्यांना पोहायचं शिकायचं होतं ना, तर त्यांचे जे पोहायचे शिकवणारे शिक्षक होते, त्यांना लाईक त्या काळात असं स्विमिंग पूल वगैरे नव्हतं ना, तर तेव्हा त्यांना छोट्या नदीमध्येच पोहायचं शिकवलं होतं. हा, ते छोटं पाणी पण कमी असतं ना, आणि आणि पूर्वीच्या काळात सगळ्यांच्याच गावाला असे स्विमिंग टँक वगैरे थोडी अवेलेबल असतात ना. आता आपण सिटीत राहतो तर इकडे स्विमिंग पूल असतात, हा, पण असं खेडेगावात किंवा सगळ्याच याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल अवेलेबल होतातच असं नाहीये. मग पूर्वीच्या काळी छोटी नदी म्हणजे नदीला पाणी कमी असतं आणि मग छोटे मुलं तिथे लवकर पोहणं शिकतात. मुले खेळती लाटांवरती. आता ही मुलं सुद्धा खेळतायत नदीमध्ये. आंघोळीला जरी गेलं ना आपण असं एकदम, तरी ते नदीचं पाणी असं एकदम छान थंड छान वाटतं. मी कोणाची, मी सर्वांची. नदी काय म्हणते, मी कोणाची, मी सर्वांचीच. बांधून या मज नेणाऱ्यांची. बांधून या मज नेणाऱ्यांची म्हणजे काय, काय होतं ना, ज्यावेळेस नदीचं पाणी कुठे अडवलं जातं तर त्या अडवलेल्या पाण्यापासून बंधारा बांधून, बंधारा म्हणजे असं त्याला मध्ये नदीचं पाणी अडवलं जातं, त्याला बंधारा म्हणतात. आणि मग थोडंसं पाणी आपल्या शेतामध्ये वळवलं जातं आणि त्या नदीच्या पाण्यावरती शेती केली जाते. तर म्हणून नदी काय म्हणते, मी कोणाची, मी सर्वांची. बांधून या मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. तर नदी काय म्हणते की मी पुढे पुढे वाहत तर जातेच, पण जर मला मध्ये कोणी अडवलं तर तिथे सुद्धा मी जाऊन त्यांची त्यांचं शेत आहे ते सुद्धा मी आनंदाने फुलवते. आणि मी जिथे जाईल तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. तर बघा, ही जी कविता आहे ही आहे वी म कुलकर्णी. या कवितेचे कवी कोण आहेत, वी म कुलकर्णी. तर यांनी ही कविता लिहिली आहे आणि हे नदीचं गाणं म्हणजे काय, नदी सांगतेय तिच्या स्वतःविषयी. ठीक आहे, परत एकदा मी वाचते आणि जर कोणाला काही नाही समजलं तर मग विचारा मला. आता लक्ष द्या सर्वांनी, तुमच्या पुस्तकात बघा. कवितेचं नाव आहे नदीचे गाणे. दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. पुस्तकात बघा सगळ्यांनी, दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुरती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुरती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लभाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळी येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची, मी सर्वांची. बांधुनी मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. मी कोणाची, मी सर्वांची. बांधुनिया मज नेणाऱ्यांची. जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. कवितेचे कवी आहेत बी म कुलकर्णी. बघा याच्यामध्ये खाली आहेत ना शब्दार्थ दिलेले आहेत, म्हणजे अवघड शब्द आहेत त्याचे अर्थ दिलेले आहेत. पहिला शब्द आहे मंजुळ. मंजुळ म्हणजे ऐकायला गोड. तीर. तीर म्हणजे काय, काठ.
लता, लता म्हणजे वेल. वृक्ष, वृक्ष म्हणजे झाड. सुमन, सुमन म्हणजे फूल. लव्हाळी, लव्हाळी म्हणजे पाण्यात किंवा पाण्याजवळ आढळणारी पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती. आम्रतरू, आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड. शीतल, शीतल म्हणजे थंड. छाया, छाया म्हणजे सावली. घट, घट म्हणजे मातीचा घडा किंवा माठ. आणि मनोहर, मनोहर म्हणजे सुंदर. हे जे शब्द दिले आहेत ना खाली, याला समानार्थी शब्द म्हणतात. म्हणजे हा जो शब्द दिलाय याचा सोप्यातला समान, याचा समान म्हणजे सारख्याच अर्थाचा त्यांनी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलंय. ठीक आहे, याच्या खालचे प्रश्न उत्तर बघूया आपण. स्वाध्याय कोण वाचेल पहिला प्रश्न? अंश, पहिला प्रश्न वाच. मंजूर गाणे कोण गाते? कोण गाते सांग बरं उत्तर. कोण सांगेल मला उत्तर? मंजूळ गाणं कोण गातं? हा बोल यक्षित. नदी. नदी. पण आपल्याला नदी असं एवढं एकच शब्द नाही लिहायचं आहे. त्यांनी काय म्हटलं, एका वाक्यात म्हणजे पूर्ण वाक्यात, पूर्ण सेंटेन्स मध्ये उत्तर द्यायचंय. कसं सांगशील? गाते. नदी, नदी मंजूळ गाणे गाते. म्हणजे मंजूळ गाणे कोण गाते? तर तुम्ही असंही लिहू शकता, मंजूळ गाणे नदी गाते किंवा नदी मंजूळ गाणे गाते. असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. हा, यक्षित पुढचा प्रश्न वाच. गावे कोठे वसली आहेत? कोण उत्तर सांगेल मला? मॅम मला प्रश्न ऐकू नाही आला. तुझ्याकडे हे आहे ना, तुझ्याकडे नाही का प्रिंटआउट? नाही. गावे कोठे वसली आहेत? हा सांग. गावे नदीमध्ये बसली आहेत. गावे नदीच्या तीरावरती. नदीच्या नदीमध्ये तीरावरती. नाही, नदीच्या तीरावरती. पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहाल मग? गावे नदीच्या तीरावरती वसली आहेत. पुढचा प्रश्न कोण वाचेल? अनिशा. नदीवर शीतल छाया कोण धरते? कोण सांगेल उत्तर? अनिशाला माहितीये का उत्तर? तुझ्याकडे पुस्तक आहे ना, मग बघ ना, शोधा त्याच्यामध्ये, हो की नाही? वाचा बरं कविता एकदा. वाचल्यावरच उत्तर सापडेल ना तुम्हाला. फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती. 3 नंबरचं कडव्यात उत्तर आहे बघा. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल आपुली छाया धरती. काय प्रश्न आहे आपला? नदीवर शीतल छाया कोण धरत? कोण सांगेल उत्तर? अनिशाला सापडलं का उत्तर? अनिशा.
नाही सापडलं. 3 नंबरचा कडवा बघ ना. फुलवेली मज सुमने देती. सापडलं. शेवटच्या 2 ओळी आहेत ना, त्याच्यात उत्तर आहे त्याचं. सापडलं का अनिशा? सापडलं. वाच बरं. कुठे अमृतरू माझ्यावरती कुठे अमृत माझ्यावरती आम्रतरू आम्रतरू अमृतरू माझ्यावरती शीतल आपुली छाया छाया देती. म्हणजे मग प्रश्न काय आपला, नदीवर शीतल छाया कोण धरतं? नदीवर शीतल छाया आम्रतरू धरतात. समजलं का तुला? नदीवर कोण छाया धरतं? तर नदीवर आम्रतरू शीतल छाया धरतं. सेकंड अं? तनिष्का पुढचा प्रश्न वाच. नदी जिथे जाईल तिथे काय करेल? माहितीये का तुला उत्तर? शेवटच्या कडव्यात उत्तर आहे बघा बरं सर्वांनी. बघा, जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची. आपला प्रश्न काय आहे? नदी जेथे जाईल तिथे काय करेल? नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेन. बाग काय उत्तर लिहायचंय? नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेन. हम्म. आता पुढचे जे आहेत ना, कडव्याच्या ओळी पूर्ण करा. ते आणि जोड्या जुळवा. हे 2 प्रश्न आहेत ना, पुढच्या वर्गात घेऊ. कारण की काय ना, तुम्हाला लगेच उत्तर नाही सापडत आहे. तुम्ही घरी जाऊन ही कविता एकदा वाचा. आणि मग पुढच्या वर्गात मला त्याची उत्तरं द्या. पहिला प्रश्न झालाय ना, तो राहू दे आता. पुढच्या वर्गात वाचन घेईल मी ह्या कवितेचं आणि मग वाचन झाल्यावरती तुम्ही घरी एकदा वाचा. तुम्ही घरी जाऊन एकदा वाचा आणि मग पुढच्या वर्गात आपण वाचन घेऊ आणि मग त्याची उत्तरं द्या. आता लगेच आपण शिकलो ना, तर लगेच तुम्हाला उत्तर नाही सापडत आहे, हो की नाही? एकदा दोनदा वाचा. पुढच्या वर्गात मग प्रश्न क्रमांक 2 आणि 3 हे घेऊया आपण. त्या पेज नंबर 26 वरच बघा बरं, एक पझल आहे. पझल मी वाचते. ओळखा पाहू मी कोण, असं म्हणून. लहानपणी हिरवा, चव माझी आंबट. मोठेपणी पिवळा, चव माझी गोड. मी तर आहे फळांचा राजा. ओळखा पाहू कोण? लगेच उत्तर देऊ नका, हात हँड रेज करा. अफीफ, ऐकलं का मी काय पुढे विचारलं? तुझ्याकडे पेज नंबर 26 आहे ना, 25 नाहीये म्हटलं ना तू. आहे आहे ना? हा बघ मग, परत एकदा वाचते मी, लक्ष दे. हा, लहानपणी हिरवा, चव माझी आंबट. मोठेपणी पिवळा, चव माझी गोड. मी तर आहे फळांचा राजा. ओळखा पाहू मी कोण? सांग बरं अफीफ, कोण? आंबा. बरोबर, आंबा. पुढचं कोड बघा काय आहे. लाल चोच माझी,
डाळिंब मी खातो, हिरवा माझा रंग, मिठू मिठू बोलतो. अंश सांग. पोपट. पोपट, बरोबर. ठीक आहे, चालेल. आता बघा, तुम्ही ही कविता वाचा घरी गेल्यावरती, हा. आणि मग आपण प्रश्न दुसरा आणि तिसरा पुढच्या वर्गात शिकवूया. सर कंटिन्यू करतील पुढे आता. चालेल. ओके, चला आज आपण काय करूया, आकार शिकूया. तुम्हाला लहान वर्गात झालेच असतील तरी पण एकदा रिव्हिजन होऊन जाईल. ओके, म्हणून पटपट घेऊया. मी स्क्रीन शेअर करतो. दिसते सगळ्यांना? ओके, चल. तर पहिले कोण सांगेल? रमापासून सुरुवात करू. ओके, रमा अनम्यूट कर आणि पहिला आकार कोणता आहे सांग. आकार शिकूया आपण आज. पहिला आकार आहे त्रिकोण. बरोबर. आणि त्याला त्रिकोण का म्हणतात? कारण तो त्याचे म्हणजे त्याचे 3 भाग असतात. हा, भाग नाही म्हणत, त्याला बाजू म्हणतात. या ज्या या दिसत आहेत ना, हे बघा, ही एक बाजू, इकडची एक बाजू आणि ही 3 बाजू. बाजू 3 बाजू असतात आणि जेव्हा 2 बाजू एकत्र जुळतात अशा. ओके, 2 बाजू एकत्र जुळाल्या की जो मध्ये तयार होतो त्याला काय म्हणतात? कोन. मग त्या त्रिकोणामध्ये अशा किती जागा आहेत बघा बरं, जिथे 2 बाजू एकत्र जुळतात? काउंट करू आपण. बघा, इथे 1, बरोबर. हे वरच्या बाजूला 1, त्यानंतर खालच्या बाजूला 1, 2, बरोबर. आणि इथे इकडच्या बाजूला उजव्या बाजूला 1, 3. म्हणजे किती जागा आहेत, किती कोण आहेत त्याच्यामध्ये? 3 कोण आहेत, बरोबर. म्हणून त्याचं नाव काय ठेवलंय? त्रिकोण. ज्याच्यामध्ये 3 कोण असतात त्याला म्हणतात त्रिकोण. ओके, आलं लक्षात? म्हणून त्याचं नाव 3 कोण. त्रिकोणामध्ये 3 बाजू असतात आणि 3 कोण असतात. ओके, चल आता पुढचा आकार घेऊया. पुढचा आकार सांगेल अनिशा. ओके, अनिशा अनम्यूट कर. कोणता आकार आहे हा? वर्तुळ. वर्तुळ, बरोबर. वर्तुळ किंवा आपण त्याला काय म्हणतो? गोल. आता वर्तुळामध्ये कोण आहेत का? नाही, बिलकुल कोण नाही आहेत, कारण तिथे कोणत्या 2 बाजूच नाही आहेत की ज्या एकत्र होतात. ओके, म्हणून त्याला म्हणतात वर्तुळ. असा एकच शेप आहे जो ज्याच्यामध्ये कोणच नसतात, तो म्हणजे वर्तुळ. ओके, आणि वर्तुळामध्ये आणखी काय काय गुणधर्म असतात? वर्तुळाचा जर अर्धा भाग केला, ओके, अर्ध्यातनं आपण वर्तुळ कट केलं तर त्याला काय म्हणतात? अर्धवर्तुळ. ओके, आलं लक्षात? आणि वर्तुळासारखं कोण काय काय असतं? उदाहरण सांगू शकशील? काय काय गोल असतं आपल्या घरातलं किंवा खेळण्यातल्या अशा वस्तू? चेंडू कसा असतो किंवा बॉल बॉल खेळतो आपण, त्याचा आकार कुठला असतो? वर्तुळ, बरोबर. पृथ्वीचा आकार कसा आहे? वर्तुळ. वर्तुळ, बरोबर. वॉच. कोण बोलतय? अंश का? आणखी काय, आणखी वस्तू आठवतात का तुला? कुठल्या कुठल्या आहेत ज्या गोल असते? आपण आई कपाळावरती टिकली लावते, टिकलीचा आकार कसा असतो साधारणतः? गोल, बरोबर. टायरचा पण. टायरचं, गाडीचं टायर पण गोल असतं, बरोबर. मला सांगायच्यात 1-2 वस्तू सांग. ज्या ताटामध्ये जेवण करतो ते पण गोल असतं. बरोबर, ताट पण साधारणतः गोलच आकाराचं असतं, बरोबर. ओके, आणि वाटी, आपण ज्या वाटीमध्ये आपण भाजी घेतो पातळ भाजी, ती पण कशी असते? साधारणतः गोलच असते, बरोबर. ठीक आहे, तसं लक्षात ठेवायचं. आपल्या घरगुती वस्तू लक्षात ठेवायची म्हणजे आपल्याला कळतं की वर्तुळाकृती आहे. ओके, चला आता पुढचा आकार घेऊया. अफीफ, तू पुढचा आकार सांग. ओके, अनम्यूट कर.
चौरस. 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 चौरस आणि यालाच काय म्हणतात? चौकोन पण म्हणतात. ओके. चौकोनाचे भरपूर प्रकार असतात. याला चौकोन का म्हणायचं? आता सांगू शकलं, पण त्रिकोणचं शिकलं. त्रिकोणामध्ये 3 कोण असतात. मग याला कारण चौकोन चौकोन म्हणतात कारण त्याला 4 बाजू असतात. 4 बाजू आणि 4 कोण. कोण पण 4 असतात. हा बघा, आता तुम्ही बघा त्याच्या चौकोनामध्ये 4 जागी 2-2 बाजू एकत्र आलेल्या आहेत. काउंट करून बघा. एक लेफ्ट साइडला, राईट साइडला आणि खाली आणि इकडच्या बाजूला. बरोबर? 4 जागी 4 कोण आहेत. आले का लक्षात? इथे एक कोण झालाय. बरोबर? इथे एक कोण झालाय. इथे एक कोण झालाय. बरोबर? इथे एक कोण झालाय. इथे एक कोण आणि हा इथे एक कोण. बरोबर? असे किती कोण झाले? 1 2 3 4. बरोबर? म्हणून त्याला काय म्हणायचं? चौकोन. आणि चौकोन आणि चौरसामध्ये एक फरक असतो. ओके. चौरस जो असतो ना, त्याच्या ज्या 4 बाजू असतात त्या चारही बाजू पण समान असतात, सेम असतात. त्यांची जी उंची असते किंवा लांबी असते चौरसाच्या बाजूची, ती सेम असते. चारही बाजूंची लांबी जी असते ती सेम असते, म्हणून त्याला काय म्हणतात? चौरस. आणि फक्त 4 बाजू असतील, कसाही वेडावाकडा असेल तर त्याला म्हणतात चौकोन. चौकोनाचे भरपूर प्रकार असतात, जसं की आयत असतो, चौरस, समलंब चौकोन. ओके. असे वेगवेगळे प्रकार असतात चौकोनांचे. पण चौरस जो असतो त्याला काय म्हणतात? त्याच्या चारी बाजू आणि चारी कोण समान असतात. ओके. किंवा आपण असं काढलं आहे बघा. आणि अशी आकृती काढली आपण. ओके. याच्यात पण काय होतात? 4 कोण होतात. बरोबर? हा इथे एक कोण, इथे 2, इथे तिसरा आणि इथे चौथा. 4 कोण होतात. हा पण चौकोन आहे, पण हा चौरस आहे का? नाही, हा चौरस नाहीये. बरोबर? कारण याच्या 4 बाजू समान नाहीयेत. एक बाजू मोठी आहे, एक बाजू छोटी आहे. मग असा जरी असला तरी त्याला आपण चौकोन म्हणू शकतो, पण चौरस म्हणायचं नाही. चौरसामध्ये असा चौरस असतो. चौरस म्हणजे चारही बाजू एकदम समान असल्या पाहिजे. ओके. म्हणून त्याला म्हणायचं चौरस. ओके. आता पुढचा आकार कोण सांगेल? अंश. अंश सांगेल. मला पुढच्या आकाराचे नाव माहिती आहे मराठीमध्ये. हा, आपण अंशला सांगाल. अंश, तू अनम्यूट कर. सांग कुठला आकार आहे? आयत. आयत. बरोबर. आयत पण कशाचा प्रकार आहे? आयत हा पण चौकोनाचाच एक प्रकार आहे. बरोबर? पण तो चौरस नाहीये. तर चौरस आणि आयत मध्ये काय काय फरक असेल? काय फरक आहे दोन्हीमध्ये? आकृतीमध्ये दिसतोय का तुम्हाला? कोण सांगू शकेल? रमा सांगतेस? सांग. तर आयत आकारामध्ये चौकोन आकारामध्ये सगळे बाजू इक्वल असतात ना. आयत आकारामध्ये फक्त 2 बाजू इक्वल असतात. बरोबर. आणि त्या 2 बाजू कुठल्या असतात माहितीये का? समोरासमोरच्या 2 बाजू. त्याच्या अपोजिट डायरेक्शन्स मधल्या. म्हणजे आता आपण हा आयत बघितला, तर या आयत मधल्या ही बाजू आणि ही बाजू ह्या दोन्ही सेम आहेत का? नाही आहेत. तर ही बाजू सेम आहे आणि ही बाजू सेम आहे, म्हणजे त्याच्या समोरची बाजू. जसं ही बाजू आणि ही बाजू या समोरासमोरच्या बाजू सेम आहेत. बरोबर? हा फरक असतो. आणि वेरॅज चौरसामध्ये चारही बाजू सेम असतात. सगळ्या चारही बाजू सेम असतात चौरसामध्ये. ओके. आणि आयतमध्ये फक्त समोरासमोरच्या बाजू सेम असतात आणि तो पण चौरसच असतो. ओके. चला आता पुढचा आकार बघूया. षटकोन. पुढचा आकार सांगेल तनिष्का. षटकोन. ओके. षटकोन. षटकोन. बरोबर. षटकोनाला किती बाजू असतात? 6. 6. आणि षट म्हणजे 6. बरोबर? षट म्हणजे 6. म्हणजे याच्यामध्ये कोण पण किती असले पाहिजे? 6 कोण असले पाहिजे. वरती काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 आणि 6.
दिसतायत ना तुम्हाला? बरोबर, मी मार्क केलेत ना, ड्रॉइंग मध्ये मार्क केले असे 6, म्हणून 6 कोण असलेला षटकोन. ओके, आलं लक्षात? दंडगोल 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 आता कोणाचा नंबर राहिला? यक्षित. पुढचा आकार सांग यक्षित. दगड दंडगोल, बरोबर. आणि हा कसा आहे? याच्यासारखा कुठला शेप असतो? आपल्या घरी गॅसचा सिलेंडर असतो, सिलेंडर. बरोबर हा असाच असतो की नाही? तर या दंडगोलामध्ये कसं असतं? वरची बाजू आणि खालची बाजू, या दोन बाजू सर्कल प्रमाणे असतात. ओके, आणि बाजूनी तो असा गोल असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? दंडगोल. जसं आपला हात 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 बघा, आपला हात, हाताचा दंड दंड कसा असतो? असा गोल, बरोबर. किंवा असा इथला शेप जरी बघितला तुम्ही तरी हा कसा असतो? गोल, बरोबर. आणि वरतून आणि खालून एक बाजू, म्हणून दंडगोल असं म्हणतात त्याला. ओके, आलं लक्षात? आता पुढचा आकार बघूया. शंकू कोण सांगू शकेल पुढचा आकार? अनिशा सांग. शंकू शंकू. शंकू, शंकूच्या आकाराचं काय असतं? सांगू शकशील? सांग ना. वाढदिवसांवर जी आपण टोपी घालतो ती शंकू आकाराची असते. बरोबर, आपण शंकू आकाराची बर्थडेला आपण कॅप्स घालतो ना, कॅप्स, बर्थडेला कॅप्स, बर्थडेच्या दिवशी. बरोबर, त्या सगळ्या शंकू आकाराच्या असतात. यक्षित काय म्हणाला? यक्षित काहीतरी सांगतोय. आईस्क्रीमचा कोन. आईस्क्रीमचा कोन, बरोबर. आईस्क्रीमचा कोन पण शंकू आकाराचा असतो. आणि पिरॅमिड्स माहिती का तुम्हाला? पिरॅमिड्स बघितलेले आहेत का कोणी? पण ते पण असे शंकू आकारामध्ये. हो, ते पण असं शंकू आकाराचेच असतात. ओके, आता पुढचा आकार बघूया. आता पुढच्या आकाराची माझ्याकडे ड्रॉइंग नाहीये, पण मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ओके, हा बघा, एक बाजू काढली मी, 2 बाजू, 3 बाजू, चौथी बाजू आणि 5वी बाजू. हा आकार कोणता होईल? ज्याला 5 बाजू आहेत आणि 5 कोण आहेत. इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते माहितीये, पण मराठीमध्ये नाही माहिती सर. सांग इंग्रजीमध्ये काय म्हणतात? डायमंड शेप म्हणतात. नाही बाळा, डायमंड वेगळा असतो. डायमंड मध्ये 4 अँगल्स असतात. डायमंड इज टाइप ऑफ, हा आहे 5 अँगल्स आहेत, 5 कोण आहेत. पंचकोन. पंचकोन, बरोबर. पेंटागॉन म्हणतात त्याला. ओके, आणि डायमंड कसा असतो? डायमंड असा असतो बघ. डायमंड ड्रॉ करू, पण डायमंड पण शिकू. ओके, आणि खालच्या बाजू ज्या असतात त्या जास्त मोठ्या असतात. ओके, हा जो आहे ज्याच्यात 4 अँगल्स आहेत त्याला काय म्हणायचं? डायमंड. ओके, ओके, आणि यालाच मराठीत काय म्हणतात? पतंग म्हणतात, पतंग. ओके, आणखी कुठला आकार माहिती आहे का? हा एक आकार असतो चंद्राचा. चंद्राचा आकार याला काय म्हणतात? किंवा काजूचा आकार असतो. इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा? क्रिस्टंट. बरोबर, क्रिस्कॅनंट. ओके,
आणि त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, चंद्राकृती. ओके, कारण तो चंद्रासारखा दिसतो ना, चंद्राची एक कला असते त्याच्यासारखा, म्हणून त्याला म्हणतात चंद्राकृती. ओके, आणखी एक आकार असतो चांदणीचा, स्टार. बरोबर, त्याच्यात पण 5 अँगल्स असतात. स्टार्स वेगवेगळ्या पण काढतात, बरेच जण 4च्या काढतात, कोण 6च्या काढतात, कोण 8च्या काढतात, पण साधारणतः 5 अँगल्स असतात. त्याला पण आपण कुठला आकार म्हणतो, स्टार किंवा चांदणी. बरोबर, तो पण आकारामध्ये मोडला जातो. ओके, तर आता लिस्ट कोण करेल, कुठले कुठले आकार शिकलो आपण. मला माहिती हा, सांग रमा. तर त्रिकोण, वर्तुळ, पुन्हा चौकोन, आयत, षटकोन, दंडगोल, शंकू, पंचकोन आणि मग ताऱ्याचा आकार कोणता तरी आता आणि ताराच म्हणायचं, तारा म्हणू शकते तू. तारा आणि डायमंड. डायमंड, बरोबर, छान. तनिष्काला काय सांगायचं, तनिष्का? अष्टकोन. अष्टकोन, बरोबर. एक 8 कोण असणारी आकृती असते, ज्याला 8 बाजू असतात. ओके, जसा षटकोन होता तसाच अष्टकोन पण एक असतो. ओके, अष्टकोन म्हणतात. बरोबर, छान तनिष्का. तर हे सगळे आकार जे आपण आज शिकले, ओके, या सगळ्यांना कसले आकार म्हणतात, 2D. ओके, यातला फक्त दंडगोल आणि जो कोन होता, ओके, हे 2 3D आहेत. 3D म्हणजे कसं, की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी असं भरीव असतात ते आकार. ओके, त्याचं वाटतं की ते खरं आहे, त्याचं खरं वाटतं. हा, खरं वाटतं किंवा असं वस्तू वगैरे असं. तर तसाच आणखी एक आकार असतो की वर्तुळ जे असतं ते 2D असतं. ओके, आणि त्यालाच म्हणतात क्यूब एक असतो. बरोबर, क्यूब वेगळा असतो. तर जो बॉल असतो, फुटबॉल वगैरे असतो, त्याला म्हणतात 3D. ओके, आणि सिंपल वर्तुळ जे असतं ते 2D असतं. ओके, किंवा आपण खेळतो, गोट्या खेळतात, गोट्या. बरोबर, तो पण भरीव असतो, तो पण 3D असतो. ओके, चालेल. तर काय करा, आज आपण जेवढे आकार शिकलेत त्यांची नावं फक्त लिहून काढा. म्हणजे तो होमवर्क, आणि त्याची आकृती पुढे काढायची. रमाने ऑलरेडी केलंय का? केलं सर. अरे वा, छान छान रमा, व्हेरी गुड. ओके, 10 आकारांची नावं लिहून काढायची आणि त्याच्यासमोर त्याचं चित्र काढायचं. ओके, हा आजचा गृहपाठ. चालेल, आज आपण इथेच थांबूया मग. ओके, आणि चलो, मराठीची बाय बाय. सगळ्यांनी कविता वाचायची आहे बरं का. कविता वाचन हाच गृहपाठ आहे तुम्हाला मराठीसाठी. हा, चलो मग, बाय बाय सगळ्यांना. बाय सर्वांना. बाय.